शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिकमध्ये कामगार संघटनांचा भव्य मोर्चा। कामगार विरोधी 4 श्रमसंहितांच्या विरोधात आणि कामगार सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमधील विविध कामगार संघटनांनी नाशिकच्या स्वातंत्र्यवीर अनंत कान्हेरे मैदान परिसरातून भव्य मोर्चा काढला आहे। शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये कामगारांच्या विविध महत्त्वाच्या 14 मागण्यांचा समावेश आहे। कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती नाशिक जिल्हा भारतीय ट्रेड युनियन केंद्र CITUचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड, आयटकचे राजू देसले, LIC युनियनचे मोहन देशपांडे आदी कामगार नेत्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं। मोर्चामध्ये इंटक UC यासह अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत। मोर्चामुळे शहरातील वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे। शासनाच्या अभय योजनेचा सिन्नर शहरातील मालमत्ता धारकांना मिळणार घरपट्टीवरील व्याज आणि दंड माफीची सवलत। प्रतिनिधी सुरेश इंगळे, BBS न्यूज, सिन्नर। सिन्नर शहर आणि उपनगरातील नवीन मालमत्ता धारकांना नगरपालिकेने अवास्तव घरपट्टी आकारली आहे, त्यामुळे अनेकांनी ती भरलेली नाही। त्यातील घरपट्टीवर नगरपालिकेने 24% दराने दंड आणि व्याज आकारले असल्यामुळे त्याविरोधात सिन्नर शहरातील मालमत्ता धारकांनी एकत्र येऊन कृती समितीची स्थापना केली आहे। त्या माध्यमातून अवास्तव दंड आणि व्याज आकारणी कमी करावी यासाठी शासन दरबारी त्या समितीने पाठपुरावा केला होता। घरपट्टी विरोधी कृती समितीचे माजी नगरसेवक किरण मुत्रक, सोनल लहानगे, दत्ता हंडे, पांडुरंग गणेश यलमामे, राहुल तारगे, भाऊसाहेब शिंदे, सुभाष कुंभार, राजाराम मुरकुटे, DP गोळेसर, हरिभाऊ तांबे, मनोज भगत, नामदेव कोतवाल आदींनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली। घरपट्टी कमी करण्याबरोबरच व्याज आणि दंड माफी करण्याचा ठराव करत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तो राज्य शासनाकडे पाठवण्यात आला। त्या अनुषंगाने नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांचा घरपट्टीवरील व्याज आणि दंड माफी करण्यासाठी अभय योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे। त्याला अध्यादेश निघालेला असून या योजनेचा लाभ सिन्नर शहरातील हजारो मालमत्ता धारकांना होणार आहे। या संदर्भात सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रितेश वैरागी सर यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुरेश इंगळे यांनी केलेली बातचीत। सर नमस्कार, मी BBS न्यूजमधून आलो, प्रतिनिधी सुरेश इंगळे। सर आपल्याला एक अभय योजनेसंदर्भामध्ये 2 प्रश्न विचारायचे। तर पहिला असा आहे का नगरपालिका हद्दीमधील मालमत्ता धारकांच्या घरपट्टी व्याज माफीसाठी शासनाने अभय योजना नगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांच्या घरपट्टीवरील व्याज माफीसाठी शासनाने अभय योजना राबविली आहे। सर सिन्नर नगरपालिकेनेही या संदर्भात शासकीय ठराव करून मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शासकीय माफीचा प्रस्ताव जिल्हाधिकारीकडे पाठवलेला आहे। तर त्याबद्दल आपण काय सांगायचं? नमस्कार, सर्वप्रथम आपणास याबाबतीची कल्पना येते की माननीय महाराष्ट्र शासनाने
20 मे 2025 रोजी एक शासन निर्णय काढला. बरोबर. त्याबद्दल शासकीय माफीबद्दलची त्यांनी जी शासन निर्णय जारी केले आहे त्या अनुषंगाने त्यांनी प्रस्ताव आपण सिन्नर नगर परिषदेने तयार करून त्याचं प्रशस्त ठराव आपण साधारणतः 1 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेले आहे. इतरही नगरपालिकांचे तिथं प्रस्ताव आलेले आहेत. कोणत्या नगरपालिकेच्या त्यांनी माननीय जे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा हे सहायुक्त आहेत नगरविकास शाखेचे त्यांनी त्रुटीपत्र काय काढलेले आहे त्याबद्दलची आपली काही त्रुटी निघालेली नाही आहे. तर या बाबतीतली ज्या काही प्रॉपर्टीची शासकीय माफीचा विषय आहे जवळपास 13 ते 14,000 प्रॉपर्टीच्या ज्या शासकीचा अनुषंगाने आपण तिथं माफ करण्यासाठी योग्य पद्धतीने प्रशस्त ठराव करून प्रस्ताव दिलेला आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडनं आपल्याला काही त्याबद्दलचं कम्युनिकेशन झालेलं नाही. यासाठी आम्ही माननीय जिल्हा सहाय्यक साहेब यांच्याशी चर्चा करण्यास जाणार आहे आणि सदरील प्रस्तावावर त्यांच्या ज्या काही पुढची प्रक्रिया असेल किंवा जे कोणी समय ज्याबद्दलचे त्यांच्या काही विचारणा असतील तर त्या बाबतीत आम्ही चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे निर्देश असतील त्या पद्धतीने समजा प्रस्तावासोबत अजून काही त्यांना काही गोष्टींची पूर्तता करायची असेल तर ते आम्ही बरं. आणि सर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सुरगाणा वाजिद शेख. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी संपात सुरगाणा येथे रास्ता रोको आंदोलन. सुरगाणा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केली मागणी. सुरगाणा तालुक्यात 2 महिने संततधार पावसामुळे पेरण्या झालेल्या नाहीत. खरीपाची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच केंद्र सरकारची कामगार शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडा असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित देशव्यापी संपात मार्गदर्शन प्रसंगी माजी आमदार जे.पी. गावित यांनी केला आहे. यावेळी उंबरठाण रस्त्यावर नूतन पोलीस ठाणे इमारतीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या संपात सुभाष चौधरी, जनार्दन भोये, भिकार राठोड, उत्तम कडू, विजय घांगळे, चंद्रकांत वाघेरे, भास्कर जाधव, संजय पवार, सुभाष भोये, भरत पवार, श्याम पवार, अंगणवाडी संघटना अध्यक्ष मंजुळा गावित, परशुराम गावित, आशा स्वयंसेविका प्रमुख बेबी गवळी, मंजुळा धूम यांच्यासह तालुक्यातील सरपंच, कामगार, शेतकरी सहभागी झाले. माजी आमदार जे.पी. गावित म्हणाले की केंद्र सरकारने कामगार श्रमसंहिता विरोधी केलेले 4 कायदे हे अन्यायकारक आहेत. जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे. सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. या कायद्यान्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे अशी टीका त्यांनी केली. या संपात कृषी विभाग, पाणीपुरवठा, जलजीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, आरोग्य, एकात्मिक बालविकास योजना, कळवण, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास योजना या बाबतीत अधिकारी यांनी आपापल्या विभागाची माहिती अधिकाऱ्यांना दिली, संपकऱ्यांना दिली. 5 मेपासून पावसाची संततधार सुरू आहे. तलाठी, कृषी सहाय्यकाने पेरणीचे क्षेत्र सर्वेक्षण करावे. खरीप हंगामात शेती केली जाते, केवळ एकच पीक घेतले जाते आणि याचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी केली आहे. आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण विभागाचा निधी लाडक्या बहिणींना देण्यासाठी वापरला जातो. वन्यजीवींची मोजणी केली जात नाही. प्रमाणपत्रावर क्षेत्र आहे तेवढी मोजणी न करता कसत असलेल्या ताब्यातील जमिनी मोजून मिळाली पाहिजे आणि त्याचा सातबारा तयार झाला पाहिजे. अंगणवाडी कार्यकर्ती, आशा, पोषण आहार कर्मचारी यांना वेतनानुसार पगार देण्यात यावा. पावसामुळे पेरणी होऊ शकली नाही. सतत अतिवृष्टीमुळे पिके धोक्यात आली आहे. शासकीय आश्रमशाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे.
त्वरित शिक्षकांची नेमणूक करावी. पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेत निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत, त्यामुळे शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार झालेला आहे. कागदोपत्री योजना झाल्या आहेत याची सखोल चौकशी करून ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुभाष चौधरी यांनी केली आहे. संपात शेकडो शेतकरी, कामगार, अंगणवाडी सेविका, पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार रामजी राठोड यांच्यासह तालुक्यातील विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. आपला म्हैसमाळ फाटा ते हस्ते फाटा ह्या रस्त्याला गाडी जाणं अवघड आहे. हे रस्ते कोणी केले? हे पीडब्ल्यूडी वाल्यांनी केले की नाही? त्याने इंजिनियर लोकांच्या देखरेखीखाली हे रस्ते झाले. ठेकेदारांनी ते नफा कमवण्यासाठी कसे तरी केले. रस्त्याला आपला म्हैसमाळ फाटा ते हस्ते फाटा ह्या रस्त्याला गाडी जाणं अवघड आहे. हे रस्ते कोणी केले? हे पीडब्ल्यूडी वाल्यांनी केले की नाही? त्याने इंजिनियर लोकांच्या देखरेखीखाली हे रस्ते झाले. ठेकेदारांनी ते नफा कमवण्यासाठी कसे तरी केले. मृत्यूनंतरही यातना कायम. स्मशानभूमी नसलेले गाव. चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून बुधवारला निधन पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार हस्ते फाटा ह्या रस्त्याला गाडी जाणं अवघड आहे. हे रस्ते कोणी केले? हे पीडब्ल्यूडी वाल्यांनी केले की नाही? त्याने इंजिनियर लोकांच्या देखरेखीखाली हे रस्ते झाले. मृत्यूनंतरही यातना कायम. स्मशानभूमी नसलेले गाव. चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून बुधवारला निधन पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार कोठे करायचे असं म्हणत ग्रामस्थांनी भर पावसात शेतातच अंत्यविधीची तयारी केली. चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर गावात स्मशानभूमीसाठी जागाच नाही. बुधवारी या गावातील व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे गावालगत असणाऱ्या शेतात अंत्यविधी करण्यात आला. येथील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने शासनाविरोधात रोष आहे. गावाबाहेर शासनाची ई क्लासिक किंवा शासनाची जमीन आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी या अगोदर तहसीलदार, आमदार यांना निवेदन देऊन स्मशानभूमीसाठी जागेची मागणी केली. सदर गाव हा टाकरखेडा, पूर्णा आणि गोविंदपूर मिळून गट ग्रामपंचायत आहे. गोविंदपूर या गावात आदिवासी लोकांना अंतिम संस्कार कुठे करावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे. शासनाने उपाययोजना करून ग्रामस्थांना अंतिम संस्कार करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत पाऊल उचलावं अशी गावकऱ्यांनी न्यूजला माहिती दिली आहे. पालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. धुळे. रवींद्र कढरे. भर रस्त्यात मुलीची छेड काढणाऱ्या दोघांना युवा सेनेने दिला दणका. शहरात सगळीकडे छेडखानीचे प्रकार सगळीकडे वाढलेले आहेत, सर्रास वाढले आहेत. पोलिसांना न जुमानता शाळा महाविद्यालय परिसरात टवाळखोरांची हिंमत वाढली आहे. बुधवार दिनांक 9 जुलै रोजी सायंकाळी शहरातील गल्ली क्रमांक 4 येथील बालाजी मंदिराजवळ 2 टवाळखोरांनी मुलीची छेड काढल्याचा प्रकार युवा सेनेच्या लक्षात आला आहे. युवा सेनेचे महानगरप्रमुख योगेश मराठे यांनी युवा सैनिकांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोघा टवाळखोरांना चोप देत त्यांना आझादनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. महिला मुलींची छेडखानी खपवून घेणार नाही. यापुढे असा प्रकार घडल्यास युवा सेनेशी संपर्क साधण्याचे आवाहन महानगर अध्यक्ष योगेश मराठे यांनी केलं आहे. जय महाराष्ट्र. आज सायंकाळी 2 मुली कोचिंग क्लासवरून येत असताना गली नंबर 4 येथून त्या जात होत्या. तेथे 2 धर्मजिहादी, एक आमिर असा नामक व्यक्ती व त्याचा साथीदार हे त्या मुलींना अश्लील हावभाव करत होते. त्याचवेळी आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी त्याला बघितलं. त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला. तेथून ते मुलं पसार झाले. त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेऊन त्याच ठिकाणी या धर्मजिहाद्यांना येऊन यांना चोप दिला. बरेच दिवसापासून धुळ्यामध्ये धर्मजिहाद हा चालू आहे.
15 दिवसापूर्वी 5 कंदील येथे व्यापाऱ्यांना या जिहाद्यांकडून मारहाण करण्यात आली। तसेच नुकतेच 2 दिवसापूर्वी आपल्या देवपुरात काही धर्मजिहाद्यांकडून आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली व आज भर बाजारपेठेत पेठ विभाग सारखा असलेला आपला हा विभाग येथे या 2 तरुणांनी मुलींना अश्लील हावभाव केले। तसेच धुळ्यात मोठ्या प्रमाणात धर्मजिहाद हा सुरू आहे। तरी कोणाला कोणत्याही माता भगिनीला अडचण असेल तर त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन तक्रार हे करू शकता। आम्ही आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात जो कोणी असेल, कोणीही धर्मजिहादी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर चोप देण्यात येईल। आणि पोलीस प्रशासनाला ही माझी विनंती आहे की आपणही या जिहाद्यांना आपल्यातर्फे गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। चांदवड उपजिल्हा रुग्णालयास खासदार भगरे यांची अचानक भेट। चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयास खासदार भगरे यांनी अचानक भेट देत पाहणी केली। रुग्णालयात केस पेपर वितरण व्यवस्था अंधारात असून पुरेसा औषध साठा उपलब्ध नाही, साफसफाई वेळेत होत नाही, तसेच रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य झालेले असून दुर्गंधी पसरली आहे। ज्या ठिकाणी रुग्णांना तपासलं जातं त्यामुळे तिथे पावसामुळे गळती लागली आहे। पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत। 25 बेडचे ICU विभाग असून कोरोना काळापासून बंद अवस्थेत आहेत। एवढे मोठे उपजिल्हा रुग्णालय असूनही चांदवड तालुक्यातील गोरगरीब महिला या दवाखान्यात डिलिव्हरीसाठी येतात, पण येणाऱ्या महिलांना खासगी दवाखान्यात पाठवलं जात असल्याची माहिती यावेळेस नागरिकांनी खासदार भगरे सरांना दिली आहे। चांदवड उपजिल्हा रुग्णालयात समस्यांचा विळखा असून खासदार भगरे सरांनी जिल्हा उपरुग्णालयातील वरिष्ठांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे। अचानकपणे उपजिल्हा रुग्णालय चांदवड इथे आल्यानंतर मला जे जाणवलंय ते काय समाधानकारक वाटलेलं नाही। कारण आल्या केस पेपर नोंदणी असेल तर त्या ठिकाणी लाईट गेलेली होती, अंधारामध्ये कामकाज चाललेलं होतं। म्हणजे अशा पद्धतीने जर कामकाज होत असेल तर ते बरोबर नाही आहे। किंवा ज्या पद्धतीने कर्मचाऱ्याने जे बाहेरून आलेला रुग्ण आहे त्याला इथं दवाखान्यात आल्यानंतर त्याला कुठे जावं, काय जावं किंवा केस पेपर दिल्यानंतर कोणत्या विभागात जायचं आहे, कारण केस पेपरची इमारत वेगळी आहे आणि इकडे ज्या प्रत्यक्ष वर्किंग जे चालतं ती इमारत वेगळी आहे। आणि त्यामुळे जो गोरगरीब रुग्ण आहे, म्हणजे आत्ताच एक बघितलं की बसून राहिले होते, त्यांना सुचत नव्हतं कुठं जायचं, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होते। त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे स्टाफ असताना देखील कामचुकारपणा केला जातो हे यामध्ये लक्षात येतं आहे। त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत 12 वाजता आम्ही आल्यानंतर बेडवरचे बेडशीट झटकले किंवा बदलले किंवा फरची पुसण्याचं काम केलं आहे। म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे आपलं वर्किंग आपण घरामध्ये राहत होतो त्यावेळेस पहिलं उठल्यानंतरच घराची साफसफाई केल्यानंतर आपण घराचे बाकीचे कामकाज पाहतो। मग हे सुद्धा घर आहे आणि त्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे। इथं मी डिलिव्हरीची संख्या बघितली तर फार नगण्य, म्हणजे आत्ता जे ॲडमिट पेशंट आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन झालेले, संततीचं ऑपरेशन झालेले 5 पेशंट, ते बी 6-7 दिवसापूर्वी संततीचा कॅम्प झाला आहे। म्हणजे इथं कॅम्प तसं जर बघितलं तर उपजिल्हा रुग्णालय दररोज संतती प्रतिबंधक ऑपरेशन झाले पाहिजे, डिलिव्हरी झाली पाहिजे, शिजर झाले पाहिजे। शिजर 6-7 दिवसापूर्वी शिजर झालेल्या 2-3 महिला होत्या आणि बाळंतपण झालेल्या 2-3 महिला त्या बी 4-5 दिवसापूर्वीच्या होत्या। आणि मग अशा पद्धतीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर कामकाज चालत असेल तर याच्यावरून इथे किती काळजी घेतली जाते रुग्णांची हे लक्षात येतं। मी डॉक्टरांनाही सूचना केल्या आहे, मी नंतर पुढच्या वेळेस सिव्हिल सर्जन किंवा बाकीचे बोलून एक चांगल्या पद्धतीने हे कामकाज सुधारलं पाहिजे अशा सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहे, सिव्हिल सर्जननाही फोनवरून सांगितलेलं आहे। औषध साठा पुरेसा ठेवला पाहिजे। प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःची जी ड्युटी आहे ती ड्युटी पूर्णपणे सांभाळली पाहिजे आणि त्यामध्ये रुग्णांना सेवा दिली पाहिजे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20 अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपलं
आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिले. अमेरिकेच्या साई भक्ताकडून गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिराला फुलांची सजावट. अमेरिकेच्या साई भक्ताकडून गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पैल यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिर्डीत साई मूर्तीला अभिषेक घालत मूर्तीची मिरवणूक. आज गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीत साई मूर्तीला अभिषेक घालत साई सच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गडीकल यांनी बीना, तर उपमुख्य अधिकारी भीमराज दराडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, प्रशासकीय जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ, साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गोंदियात मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले, शेतीचे मोठे नुकसान. गोंदिया जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते बंद झाले होते, शेतकऱ्यांची शेतं पाण्याखाली गेली होती. कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिली आहे, तरी शेतकऱ्यांची शेतं अजूनही पाण्याखालीच आहेत. रोवणी केलेले पर्हे वाहून गेलेले असून काही ठिकाणी तलाव फुटल्याने पाणी शेतात साचून गेलं आहे. शेतकरी यामुळे अतिशय चिंतेत असून त्यांची मागणी आहे की प्रशासनाने तात्काळ पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी. श्रींना गुरु मानणाऱ्यांची संतनगरीत गर्दी. गणगण गणात बोते हा गजानन महाराजांचा मंत्र आहे. या मंत्राचा जप करणारे अनेक लोक यांना गुरु मानतात. शेगाव येथे गजानन महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या भक्तीनं प्रभावित होऊन अनेक लोक त्यांना गुरु मानू लागले आणि म्हणूनच आज गुरुपुष्य अमृत निमित्ताने संतनगरी शेगावात भाविक शिष्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग. जेव्हा गुरुवार पुष्य नक्षत्रात येतो तेव्हा हा शुभयोग मानला जातो. आणि गोपाळापूरच्या काल्याने आषाढी वारीची सांगता. आज पंढरपुरात आषाढी वारीची सांगता होत आहे.
पंढरपूरच्या वारी सांगतेसाठी परंपरेप्रमाणे सर्व मानाच्या संतांच्या पालख्या आज सकाळी गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरासमोर जाऊन पोहोचले आहेत। या ठिकाणी भाविकांनी एकमेकांना दही दूध काला वाटला, गोपाळकाला गोड झाला अशा घोषात आषाढीची औपचारिक सांगता झाली। गोपाळकाल्याच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांची मांदियाळी गोपाळपूर येथे एकत्र झाली होती। तर आता दुपारनंतर सर्व मानाच्या संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। सततच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादकांची वाढली डोकेदुखी, द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव। द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढलेली आहे। गेल्या 2 महिन्यांपासून सततच्या पावसामुळे शेतात पाणी राहत असल्यामुळे द्राक्ष बागेच्या मुळ्या चॉकअप झाल्याने द्राक्ष बागेवरील फांद्यांवर मुळ्या बाहेर आलेल्या आहेत। तर द्राक्ष बागेवर सततच्या पावसामुळे करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च येत असल्याने आर्थिक अडचणीत वाढ झालेली आहे। येणाऱ्या द्राक्षांच्या हंगामामध्ये उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करत उत्पादन खर्च निघणं मुश्किल झाल्याने उत्पादन खर्च निघेल किंवा नाही ही सुद्धा शाश्वती राहिली नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील गवळी सांगत आहेत। साऊथ आफ्रिकेच्या सफरचंदाला APMCमध्ये मोठी मागणी, पेटीला 3,500 रुपयापर्यंत भाव। नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये सध्या साऊथ आफ्रिकेहून आयात होणाऱ्या सफरचंदांना चांगला दर मिळताना दिसतो आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन, शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सातपूर श्रीराम चौकात अतिक्रमणावर मनपाची कारवाई, मात्र मोठ्या व्यावसायिकांवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरित। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील श्रीराम चौकापासून पपया नर्सरीकडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी 3 वाजता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृतरित्या भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली। ही कारवाई समाधानकारक असल्याचं नागरिकांनी म्हटलेलं असलं तरी काही निवडक ठिकाणी कारवाई टाळल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। त्र्यंबक रोडवरील एका पवित्र चर्चच्या बाहेरील बाजूस उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे ही निवडक कारवाई आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे। तसेच ब्रिक इन्क्लेव्ह इमारतीच्या भिंतीलगत काही रहिवाशांनी परवानगी न घेता बांधकाम केलं असल्याचा आरोप संबंधित इमारतीचे मालक पवार यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। पवार यांनी अशा प्रकारच्या अतिक्रमणांबाबत महानगरपालिकेकडे अनेक वेळा ऑनलाईन तक्रारी केल्या असून अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचं ते म्हणाले। त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की वाढीव बांधकामांविरोधात तात्काळ कठोर पावलं उचलावीत। दरम्यान सातपूर विभागीय कार्यालय ते अंबिका स्वीटपर्यंत असलेल्या मार्गावर MH15 कार डेकोर इतर काही व्यावसायिक दुकाने थाटामाटात सुरू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। अशोकनगर परिसरात अशाच पद्धतीनं व्यावसायिक अतिक्रमण सुरू असून त्यावर कारवाई टाळण्यात आली आहे। काल झालेल्या मोहिमेत काही सर्वसामान्य व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवले गेले, तर मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। काही व्यावसायिकांनी तर आरोप केला आहे की महानगरपालिकेचे अधिकारी आणि मोठे व्यावसायिक यांच्यातील आर्थिक देवाणघेवाण यामुळे अशा अतिक्रमणांवर कारवाई होत नाही। श्रीराम चौकातील अतिक्रमणाविरोधात कारवाईबद्दल सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी नाशिक महानगरपालिका आणि सातपूर विभागीय कार्यालय मोठ्या व्यावसायिकांवर कधी कारवाई करणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहतं। असं झालं मला आत्महत्या नाही करणार का? मला 2 मुलं आहेत, 10वी 11वीला आहे। आता मी कशावर पोट भरायचं? आणि जे पैसे देतात हे पानती लोक आलेले बाहेरून हे पैसे देऊन इथं लावता। आज मी 30 वर्षापासून माझ्या आई वडिलांच्या जागेवर इथं कोणी कुत्र येत नव्हतं साहेब, घाबरायचे लोक आले तेव्हापासून आमचं दुकान आहे, तेव्हापासून आम्ही इथं लावतोय। मग ठीक आहे ना, तुमच्या अतिक्रमण तुम्ही मला काम सांगा
कमी पैसे देत नाही म्हणून वारंवार मला म्हणलं जातं की तुम्ही पैसे देती नाही, तुम्ही दुकान काढा, तुम्ही इथं हे करू नका वारंवार. तरी मी ऐकून ना ऐकल्यासारखं त्यांना दादा जाऊ द्या, आपण गाववाले, दादा आपण असे मी म्हणून त्यांचं टाळत राहते वारंवार. शेवटी त्यांनी त्यांचे दाखवली ना जात, तो निगळ झालं, तो जाधव झालं, नेहमी मला टॉर्चर करत राहायचे की दुकान काढा. आज शेवटी त्यांनी माझं दुकान तोडलं, आज माझी 50,000ची नुकसान झाली. कोण भरून देणार आहे? कोणते साहेब आहे ते जे अतिक्रमणचे साहेब आहेत ते सर्व लोक इथं पैसे घेतात, सर्वांचे पैसे देतात, त्यांचे दुकानं राहणार. तुम्ही बघा इथून या वाईन्स पासून तर याच्यापर्यंत काय ती चौफुली तिथपर्यंत दुकान आहे. अगदी तेवढे पण तुम्ही कोणी असं नाही की पैसे देणार नाही, प्रत्येक जण पैसे देत. मी बाई माणूस आहे, एकटी बाई कमावणारे, माझ्या मागं पुरुष नाहीये, मी कसे पैसे देणार? आणि यांना पैसे देणार तर मी खाणार काय? किती रुपये मागतात ते मागता म्हणजे असं डायरेक्टली नाही म्हणते, पण त्यांचं हेच आहे, तुम्ही एकदम आम्हाला हे करावं लागतं, ते करावं लागतं. जे पैसे देणार नाही त्याला असं टॉर्चर करता. आणि ते देणार नाही त्याला तुम्ही फोन करून तुम्ही मला सांगा हे दुकानं का तुटले नाहीये, हे बाकीचे दुकानं का थांबले? मी बाई माणसं असून माझं दुकान तोडले ना, मग कसे काय तोडले यांनी माझं दुकान? अक्षरशः मला रडायला येते, तोंड जोडावं असं वाटते. यांच्यासाठी मी आत्महत्या करायची का? 50,000साठी हे भाड खाऊ माझ्या मुलांना सांभाळणार आहे का? मुलं बारीक बारीक आहे, यांना एवढी पण आली नाही का 2-5 मिनिटं मी येऊच तर बाई येते म्हणून. आणि जे आहे बघा तुम्ही माझ्या याच्या विषयात ठेवू नका, पुऱ्या लाईनीत बघा, सर्वांचे दुकान आहे, सर्वांनी इथंच लावलेले आहे ना, बाजूला कुठे आहे का? मग माझेच मीच काय केलं फक्त एवढंच ना, मी पैसे नाही दिलेले, यांना पैसे देत नाही म्हणून माझं तोडलंय ना. त्यांनी माझी भरपाई करून द्यावा ना, तर मी याच्यापेक्षा जास्तीचं आता हे करणार, जास्तीचं त्यांचं जे आहे ना. मी आता ते पण सांगणार, मी आता सांगितलं नाही का यांनी मला किती पैसे सांगितले होते. मी पुढच्या याच्यामध्ये त्यांनी माझी भरपाई जर नाही दिली तर मी ते पण सांगणार यांनी मला किती पैसे सांगितलेले आणि किती पैसे घेता, मी ते पण दाखवून देणार. नमस्कार, मी वीर धवल पवार, ब्रिक एन्क्लेव्ह सोसायटीतला सभासद आणि डायरेक्टर. आमच्या भिंतीलगत हे जे बांधकाम झालेलं आहे हे इल्लीगल असून यांनी हे काढून घ्यावं याच्याकरता मी अतिक्रमण विभागाला तक्रार केलेली आहे. आणि हे भिंतीवर केलेलं बांधकाम आहे, त्यांनी काही जागा पण नाही सोडलेली, काहीच नाही सोडलेली. आमच्या तिथं गाड्या उभ्या असतात, वरतून चपात्या फेक, कुठं काय फेकते, यांचं चालू असतं सगळं. तर हे मी तक्रार केलेली आहे. तर ह्या तक्रारीचा नेमकं हे वाढीव बांधकाम केलंय तुमच्या सोसायटीच्या भिंतीवरती, हा बरोबर, सोसायटीच्या भिंतीवर जे बांधकाम केलेले त्या भिंतीची खरंच कॅपॅसिटी आहे का की हे डबल मजली घर सांभाळू शकत नाही? वॉल कंपाऊंडची कशी काय कॅपॅसिटी असते का बाबा ते घर सांभाळू शकेल? त्याला काही बीम नाही, काही नाही, त्याला कॉलम नाही. यांनी डायरेक्ट भिंती लगतच पूर्ण बांधकाम करून तिथं, आता तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे, तुम्ही स्वतः येऊन बघा, हे सगळं एकदम स्लॅब बिप टाकून घरं केलेले, बंगले बांधलेले. यांनी जे तुमच्या सोसायटीच्या ज्या कंपाऊंडच्या वॉल कंपाऊंडवरच्या भिंतीवरती जे वाढीव बांधकाम केले याबद्दल तुमच्याकडनं कुठली परमिशन घेतली का सोसायटीच्या? काहीच नाही, विचारपूस सुद्धा केलेली नाही. यांनी डायरेक्ट बांधून रिकामे झालेले. किती दिवसांपूर्वी, किती वर्षांपूर्वी बांधकाम करून? हे आमचं 2012ला काम चालू झालं. यांनी हे बांधकाम सगळं 2012 नंतर 13-14ला आमची कंपाऊंड रेडी झाली. 13 पासून यांनी 14 पासून काम चालू केलेलं आहे. काही विचारपूस नाही, काही नाही, एकदम भिंती लगत पूर्ण काम, भिंतीला लागून स्लॅब, हे सगळं काम केलेलं आहे. आता तुमची मुख्य मागणी काय? का बा एक आमची भिंत मोकळी करून द्यावी. तुम्ही 5 फूट मागं सरकून तुमच्या हिशोबात तुम्ही राहा. थेनांगूर तामिळनाडूमधील हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर एकदा पाहाच. जय देव जय पांडुरंगा, रघुमाई वल्लभ राईचा वल्लभ भावे जीवलका. जय देव जय पांडुरंगा, रघुमाई वल्लभ राईचा वल्लभ भावे जीवलका. जय देव. हे 28 विठवरी उभा, वामांगी रघुमाई दिस दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीम उद्धारी जगा. जय देव जय पांडुरंगा, रघुमाई वल्लभ राईचा वल्लभ भावे
येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव धन्य वेणुनाथ अनुक्षेत्रपाला सुवर्णासी कमले वनमाळा गळा राई रघुमा भाई राणी या सकळा ओवाळती राजा विठोबा सवाला जय देव ओवाळू आरत्या कुरवंध्या येती चंद्रभागे माझे सोडून या धेती इंड्या पदाका वैष्णव नचती पंढरीचा महिमा वर्ण वाचिती जय देव पुरंदर विठ्ठल महाराज की जय। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? खेड तालुक्यात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री स्वामी समर्थ महाराज या नावाचा अखंड जयघोष टाळ मृदुंगाचा गजर करत श्री स्वामी समर्थ मठ रेटवडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे विविध कार्यक्रमांसह स्वामी समर्थांचे नामस्मरण करत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळी स्वामींची अभिषेक महापूजा करण्यात आली, त्यानंतर महाआरती घेण्यात आली। दुपारच्या वेळी संगीत भजनी कार्यक्रम पार पडला। यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मठाचे अधिपती सद्गुरू विजय महाराज यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सरळ आणि साध्या सोप्या भक्तिमय वातावरणात भाविक भक्तांना सांगितले आहे।